नमस्कार. पुणे पुस्तक महोत्सवात आज 7वा दिवस आहे आणि आमच्या द युनिक अकॅडमीच्या G9 या दालन क्रमांकावर आज एक मान्यवर व्यक्ती उपस्थित आहेत आणि राजेश पांडे सर, जे पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य आयोजक आहेत, ते आज आपल्याशी संवाद साधायसाठी आलेले आहेत. तर सर, सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आमच्या दालनामध्ये. सर, तुम्ही बघता युनिक अकॅडमीचा आमचा स्टॉल, तर कसं वाटतंय तुम्हाला आमच्या स्टॉलवरती येऊन? सर, मी खरं म्हणजे आज तिसऱ्यांदा या स्टॉलवर येतोय आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे इथे तरुणाईचा खूप मोठ्या प्रमाणात वावर आहे आणि स्वाभाविक आहे, तुम्ही ज्या मिशन मोडवर काम करतायत त्यात ती तरुणाई आकर्षित होणं अगदी चांगलं आहे आणि एकाच ठिकाणी मुलांना एवढं सगळं बघायला मिळतंय. त्यामुळे मला वाटतं हे तुमच्या स्टॉलची विशेषता आहे की जेनजी इथे वेगळ्या पद्धतीने येत आहे सगळ्या ह्याच्यात. थँक्यू सर. सर, एक महत्त्वाचा प्रश्न विचारते. सर, पुणे पुस्तक महोत्सव की जो भारतातला सगळ्यात मोठा महोत्सव म्हणून आता नावाजला जातोय, सर, तर ह्याचे पायोनियर आहात तुम्ही. तर ही जी कल्पना तुम्हाला सुचली, तर ह्या कल्पनेचा जन्म कसा झाला हे आम्हाला जाणून घ्यायला मी एक तर काय की पुणे ही ज्ञानाची, ही एका अर्थाने संस्कृतीची आणि पुस्तकांची एका अर्थाने राजधानी आहे. मला नाही वाटत की भारतातल्या कुठल्या शहराला एवढी पार्श्वभूमी असेल. शेकडो वर्षांची पार्श्वभूमी आहे. इथे जे पुस्तकांचा जन्म झालाय तो भारतात इतक्या ठिकाणी नसेल झाला आणि त्यामुळे एक स्वाभाविक पुण्यातला एक या विषयाचं ज्ञान. त्यामुळे मला सारखं असं वाटत होतं की पुण्यामध्ये अशा प्रकारचा एक महोत्सव झाला पाहिजे, पण मलाही इतका प्रतिसाद मिळेल असं वाटलं नव्हतं या सगळ्याच्या. त्यामुळे आम्ही सुरू करताना आमच्या मनात एवढा प्लॅन नव्हता, पण जेव्हा हे सुरू केलं आणि पहिल्या, आता हे तिसरं पर्व आहे तसं, पण पहिल्या याला इतका प्रचंड प्रतिसाद मिळाला की आता प्रत्येक याला ते दुप्पट होत चाललेलं आहे. आता म्हणजे आता तर तुम्ही रूप बघताय सगळं हे, आणि पुणेकरांना ते क्लिक झालं म्हणजे त्या अर्थाने. कदाचित अन्य शहरांना इतकं होईल असं वाटत नाही मला त्या सगळ्याच्यात. सर, ह्याला जोडूनच एक प्रश्न विचारते. आता तुम्ही म्हणलात की 3 वर्ष झालेली आहेत ह्याला, पण सर, आजचा काळ हा सोशल मीडियाचा काळ आहे असं आपण बघतोय सगळे. तर ह्या काळामध्ये सर, युवा पिढी जी आहे तर त्यांचं वाचनाचं प्रमाण हे खूप कमी झालेलं आहे आणि इथे चित्र असं दिसतंय या महोत्सवात की भरपूरच प्रतिसाद मिळतोय. तर हा जो एक विरोधाभास आहे, तर ह्याविषयी सर तुमचं काय मत? नाही, मला असं वाटतं की हा गैरसमज आहे आणि आपण कधी कधी अनावश्यक पद्धतीने असं गृहीत धरतो की तरुण पिढी वाचत नाही, त्यांना पुस्तकाचं आकर्षण नाहीये, ती डिजिटल ड्रग्सकडे वळलेली आहे, त्यामुळे काय सगळ्या मोबाईलवरती सगळं चाललंय. मी तुम्हाला तिन्ही पुस्तक महोत्सवाचा अनुभव सांगतो. या ठिकाणी येणारे 60% हे तरुण आहेत त्या सगळे आणि भरून भरून पुस्तकं नेत आहेत, पिशव्या भरून भरून. आता मला वाटतं काय केवळ क्रेजमुळे नाहीये ना, त्यामुळे मला असं वाटत नाही. कुठलाही विषय असतो, आता हा पुस्तक आहे, आपण एक व्यासपीठ दिलं पाहिजे, एक संधी दिली पाहिजे आणि या पुस्तक महोत्सवाच्या माध्यमातून तरुणाईला एक व्यक्त व्हायला, आपल्याविषयी विश्वास व्यक्त करायला एक संधी मिळाली आहे आणि त्यामुळे ते या व्यासपीठावर येत आहेत, मोठ्या प्रमाणात खरेदी करतायत आणि पुणे पुस्तक महोत्सवाने सिद्ध केलेलं आहे की आजकाल लोक वाचत नाही असं नाही आहे. वाचतात, मोठ्या प्रमाणात वाचतात आणि खरेदीही करतात. म्हणजे गेल्या वर्षी 25 लाख पुस्तकं विकली गेली. एकूण नंबर ऑफ बुक्स वॉज सेल्ड 25 lakhs. तर मला असं वाटतं की हे सिद्ध झालंय आता आणि या पुस्तक महोत्सवाने हा मेसेजच दिलेला आहे की असं काही नाही आहे, खोटं आहे, आपण जे म्हणतोय ते चुकीचं आहे. सर, शिवाय सर, यावेळेला असं बघायला मिळतं की वेगळ्या वेगळ्या भाषांमधली ग्रंथसंपदा बघायला मिळते. तर फक्त मराठीच नाही तर वेगळ्या वेगळ्या भाषांचा विस्तार. हेच या महोत्सवाचं वैशिष्ट्य आहे. आपण साहित्य संमेलनाला गेलो तर कदाचित सगळी मराठी पुस्तकं मिळतील, मराठी साहित्य म्हणा. आम्ही पहिल्यापासून हे ठरवलंय की या प्लॅटफॉर्मवरती पुणे पुस्तक महोत्सवामध्ये भारतातल्या सर्व भाषांची पुस्तकं असावी. म्हणजे इंग्रजी असावी, तमिळ असावी, मल्याळम असावी, तेलुगू असावी, हिंदी असावी, सगळ्या भाषांची पुस्तकं असावी आणि अंडर वन रूफ हे सगळं अवेलेबल. आणि मला सांगायला आनंद वाटतोय, एकतर नॅशनल बुक ट्रस्टचा एक स्वतःचा नेटवर्क आहे, त्यामुळे आज जवळजवळ बऱ्याच भाषांचे या ठिकाणी स्टॉल आहेत. हे आपल्याला कुठेही बघायला मिळत नाही सगळे. आणि त्यामुळे आणि तसंही आता भारतातला
नंबर 1चं पुस्तकोत्सव झालेला आहे. बरोबर, म्हणजे बरोबर. त्या अर्थाने त्यामुळे सगळी लोक येतात, देशभरातनं बुकिंग होतं, सगळे लोक येतात त्याचे. सर आता हेच जे लोण आहे वाचनाचं, तर हे महाराष्ट्रात म्हणजे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात पोहोचावं, ग्रामीण भागापर्यंत पोहोचावं, तर ह्यासाठी सर पुढच्या म्हणजे भावी महोत्सवात साठी काय योजना आहेत सर? नाही, आता मला खूप लोक म्हणतायत हम्म. संभाजीनगरला करा, नाशिकला करा. हा. तुम्ही जर सोशल मीडिया चेक केला तर वर्षातनं 3 वेळा इथे करा. हा. मला वाटतं जसा गणेश उत्सव एकदा होतो आणि सगळे भाविक येतात, दर्शन करतात, आनंद घेतात, तसा पुस्तक महोत्सव एकदाच वर्षातनं करावा आणि सगळ्यांनी त्याची वाट बघावी, सगळ्यांनी पैसे साठवून ठेवावेत. हे मला अनेक पालक भेटले की आमची मुलं आता खाऊला मिळालेले पैसे हम्म. जमा करून ठेवतात, हा. कारण त्यांना पुस्तक उत्सवामध्ये ते खरेदी करायची. ही चांगली गोष्ट आहे ना. म्हणजे 7-8 वर्षाचा मुलगा पण असं म्हणतो, किंवा एक आई वडील म्हणाले आमचा मुलगा रोज मागे लागला की रोज जाऊ आपण तिथे. म्हणजे हे जे आहे, किंवा फर्ग्युसन कॉलेज रोडला फिरणारी तरुणाई ती पुस्तक महोत्सवात येते आहे. तर मला वाटतं की ही ब्युटी आहे. आणि असं जर केलं ना मग ते आठवडे बाजारासारखं होईल. हो. मग लोक जातात येणार, आता हे ठरवून येत आहेत, जाता जाता येऊन जाणं नाही. बरोबर. पुस्तक महोत्सवात जायचंय, Yes. पुस्तकं खरेदी करायची आहे, साहित्य महोत्सवात जायचंय, ऐकायचंय. आता बघा तिथे आज MJ अकबर आहेत, बानू मुश्ताक आहे, सचिन पिळगावकर दुपारी येणार आहे, उद्या यश हा. येणार. त्यामुळे लोक एन्जॉय करतात. लहान मुलं वेगळी एन्जॉय करतायत, मोठी वेगळी करतायत, तरुण वेगळी करतायत. हम्म. हा, जे विचारवंत आहेत ते वेगळे करतायत, लेखक येत आहेत, भेटतायत, बसतायत. त्यामुळे हा एक आनंदोत्सव आहे एका अर्थाने आपण येस, म्हणतो. ॲब्सोल्युटली सर. आणि तुमच्या सगळ्या भावी योजनांना यश मिळू दे ही सदिच्छा. आणि तुम्ही वेळात वेळ काढून आलात आणि आमच्याशी छान संवाद साधलात त्याबद्दल खूप खूप माझ्या धन्यवाद. युनिक अकॅडमीला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सर. तुमच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात तरुणांना चांगली संधी मिळो, त्यांचं भविष्य उज्ज्वल हो, अशा तुम्हाला शुभेच्छा देतो. थँक्यू सो मच सर. थँक्यू.